अक्षय्य तृतीया कधीही न संपणाऱ्या चैतन्याचा उत्सव. वैशाख महिन्यात उन्हाचा कडाका वाढत असताना निसर्ग आणि मन या दोघांनाही उभारी देणारा एक दिवस येतो, तो म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच नाश किंवा क्षय होत नाही, जो कधीच संपत नाही. हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी हा एक असा स्वयंसिद्ध मुहूर्त आहे, ज्या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांग बघण्याची गरज भासत नाही, कारण हा काळ स्वतःच सिद्ध असतो. या दिवसाचे महात्म्य काळा इतके जुने आहे. असे मानले जाते की याच तिथीला सत्ययुगाचा प्रवास संपून त्रेतायुगाची पहाट झाली. भगवान विष्णूंनी परशुराम, हयग्रीव आणि नरनारायण या रूपात याच दिवशी अवतार घेतले. जगाची भूक शमवणारी देवी अन्नपूर्णा याच दिवशी प्रगट झाली. याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. ज्ञानाच्या क्षेत्रातही हा दिवस क्रांती घेऊन आला, कारण याच दिवशी महर्षी व्यास मुनींनी जगातील सर्वात मोठ्या महाभारत ग्रंथाची रचना गणपतीच्या साहाय्याने केली. अक्षय्य तृतीयेची कथा भगवान श्रीकृष्णाच्या 2 सुंदर प्रसंगांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा गरीब सुदामा आपल्या मित्राला श्रीकृष्णाला भेटायला पोहे घेऊन आला, तेव्हा कृष्णाने त्या मुठभर पोह्याच्या बदल्यात सुदामाचे दारिद्र्य कायमचे नष्ट केले. तो दिवस अक्षय्य तृतीयेचाच होता. दुसरा प्रसंग म्हणजे पांडव जेव्हा वनवासात होते, तेव्हा कृष्णाने द्रौपदीला अक्षय्य पात्र दिले. या पात्रातील अन्न कधीच संपत नसे, त्यामुळे वनवासातही पांडवांना अन्नाची कमतरता भासली नाही. आपला शेतकरी राजा गुढीपाडव्याला नांगरलेली जमीन आजच्या दिवशी पूर्णपणे मशागत करून तयार करतो. बळीराम किंवा बलराम पूजनाने पेरणीचा मुहूर्त साधला जातो. याच काळात उन्हाचा तडाखा वाढलेला असतो, म्हणून उदकुंभ किंवा पाण्याचा भरलेला घडा दान देतात, जो तहानलेल्यांना तृप्त करतो. ही एक प्रकारची समाजसेवा आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोघेही त्यांच्या सर्वोच्च स्थितीत असतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर या दिवशी पृथ्वीवर सर्वाधिक सात्विक ऊर्जा किंवा कॉस्मिक एनर्जी असते. यामुळे मानवी मन शांत आणि एकाग्र होते. म्हणूनच या दिवसाला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटले जाते, कारण निसर्ग स्वतःच या दिवशी पूर्णपणे सकारात्मक असतो. आजच्या आधुनिक काळात अक्षय्य तृतीया म्हटली की आपल्याला फक्त सोने खरेदी आठवते, पण या दिवसाचा खरा अर्थ मदनरत्न या ग्रंथात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, या दिवशी केलेले दान आणि उपासना कधीही व्यर्थ जात नाही. देव आणि पितरांसाठी केलेले कर्म अक्षय्य होते. म्हणूनच हा दिवस केवळ भौतिक सोने साठवण्याचा नाही, तर आपल्या आयुष्याचे सोने करण्याचा आहे. सद्गुणांचा संकल्प करणे, गरजूंना दान देणे आणि ईश्वराची उपासना करणे हाच या तिथीचा खरा संदेश आहे. जेव्हा आपण सात्विक विचार आणि शुभ संकल्प करतो, तेव्हा त्याचे फळ अक्षय्य राहते आणि आपल्या जीवनात खरी सुखसमृद्धी नांदते.